आता मॅगी बनवत आहे। ही मॅगी आधी शिजून घ्यायची, शिजून पूर्ण नाही शिजवायचे, फक्त उकडून घ्यायचे। तुम्हाला नूडल्स सारखी मॅगी बनवून दाखवतो। नूडल्स कसं असतं तशी बनवून दाखवतो आता मी। आता कढई तापून घ्यायचे, नंतर तेल टाकायचं, नंतर कांदा टोमॅटो चांगला शिजून घ्यायचा, आपला घरगुती मसाला टाकायचा, नंतर शेवटला ही मॅगी अर्धी शिजवलेली आपण त्या ॲड करायचे। तुम्हाला दाखवतो। एक चम्मच तेल घेतला आहे। आता हे कांदा टोमॅटो चांगला शिजून घ्यायचा आणि आलटी पलटी मारायचा मस्त आहे की चांगला शिजून घ्यायचा एकदम चांगला। आणि लास्टला मॅगी टाकायची, फक्त मॅगी लास्टला टाकायची आणि मसाले आता ॲड करायचे आपण सगळे। मॅगी मसाला, घरगुती मसाला, थोडासा मीठ, बघू शकता थोडीशी हळद टाकतोय मी, थोडा मीठ टाकतोय आणि आपला घरगुती मसाला अर्धा चम्मच, थोडासा अजून टाकायचा वाटलं तर। आता मॅगी मसाला टाकायचा, मी घरगुती मसाला टाकला होता। आता मॅगी मसाला 2 पॅकेट ते ॲड करायचे आणि चांगला आहे ना मसाला कांदा टोमॅटो चांगला शिजून घ्यायचा। शेवटला मॅगी टाकायची आणि अशा मॅगी बनवायला खूप टाईम लागतं। आता एक वस्तू कमी पडली, वाटाणा, आणि एक नंबर मॅगी बनते अशी बनवल्यावर। पण खूप मेहनत आहे, खूप म्हणजे खूप मेहनत लागतं। कमीत कमी तुमचा 1 तास तरी झाली अशी मॅगी बनवायला। आणि नवीन नवीन रेसिपी जर शिकायची असेल तर मला फॉलो आणि लाईक करा। आणि चांगली शिजून घ्यायचे आणि मॅगी आता आपण अगोदर शिजवलीच आहे अर्धी, थोडं मग 1 ग्लास पाणी टाकायचं, जास्त पण नाही। आणि चांगलं शिजून घ्यायचं कांदा टोमॅटो मसाला विसाला। आणि गॅस स्लो ठेवायचा। बघू शकता गॅस मी स्लो ठेवला आहे। आणि शेवटला आहे ना शिजून झाल्यावर सगळे मॅगी बिगी हे सगळं थोडीशी कोथिंबीर टाकायची, 1 नंबर। बघा कशी ग्रेव्ही तयार होते, 1 नंबर। कोथिंबीर मी शेवटला ॲड करणार होती पण मी टाकून दिली। आता आपल्याकडे मॅगी टाकायचं आहे, बस झालं, 1 नंबर। तर 5 मिनिटांनी आपण मॅगी टाकून देऊ आणि थोडा पाणी टाकू, 1 नंबर बनणार आहे बाबू। टाकलं आहे, असं वाटतंय काय, अशी फील वाटतंय का मी मॅगी बिर्याणी बनवतोय। बघा खाली ग्रेव्ही आहे आणि वरती मॅगी आहे। आता हे तेवढं मिक्स करायचं आपण। बघा मॅगीचा कसा कलर बदलला आहे, 1 नंबर। थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला आता। थोडंसं गॅस हे करायचं आहे। बघू शकता मॅगी 1 नंबर। आणि थोडं आता सुकवायचं। ओके, आपली मॅगी तयार झाली आहे। आता 5 मिनिट ठेवायचं। आता पाणी नाही टाकायचं, सुकून घ्यायचं। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट आणि लाईक सबस्क्राईब देऊन टाका।